आपल्या इंडियाचा पार्ट बनवलेला आहे त्या ठिकाणी आपले हिंदू टेम्पल्स परत नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 10:15 झालेले आहेत. आमचा ब्रेकफास्ट झाला, आवरून झालं आणि अलगावरमध्ये खूप सुंदर प्लेस आहे, तिथे आम्ही जाणार आहोत आणि सँड सिटी आहे. तर खूप वेगळं आहे ॲक्च्युली आमच्यासाठी, परी बेलासाठी सुद्धा आणि मम्मीसाठी सुद्धा. आणि या अगोदर आम्ही त्या गोष्टी एक्सप्लोर केल्या नव्हत्या, बघितल्या नव्हत्या, तर या आपण बघणार आहोत आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार. जर इन केस तुम्हाला पोर्तुगालला यायचं असेल, मला खूप सारे कमेंट्स आले होते, कोमल तू जिथे राहते त्याची सुद्धा आम्हाला लिंक देऊन ठेव. इन केस आमची जर टूर झाली पोर्तुगालला, स्पेनला, तर आम्ही त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला इथे यायचं असेल ना, तर अलगावरेमध्ये खूप सुंदर सुंदर प्लेसेस आहे. फक्त एवढंच आहे का आपण खूप कमी वेळेस त्या गोष्टी बघितलेल्या असतो किंवा जे फेमस ठिकाण आहे त्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत तिथे सुद्धा खूप सुंदर सुंदर प्लेसेस. आता परी बेलाची पण तयारी झालेली आहे, त्यांचं खाणं चाललंय. त्यांचं झाल्यानंतर आम्ही निघू. इथून आपल्याला अर्धा तास तरी लागेल. माहिती नाही आज ट्रॅफिक असेल का नाही, पण बघूया. आणि तुम्हाला सुद्धा नक्की ही प्लेस आवडणार. आणि आजचा लुक माझा असा आहे. आणि ॲक्च्युली आजचं जे वेदर आहे विंडी वेदर आहे. चला आता आम्ही निघतो. तुम्हाला मगाशी सांगितलं आजचं वेदर क्लाउडी आहे, इतकं भारी वाटतंय. आणि मी अर्धा तास बोलले तुम्हाला, पण ऍक्च्युली अर्धा तास लागणार नाहीये, 14-15 मिनिटच लागणार आहे. आणि आपण तुम्हाला असं सांगितलं मी, आपण जाणार आहोत सँड सिटीला, पण ते लगोआ टाउन मध्ये आहे. आणि जी सँड सिटी आहे ना, खूप फेमस आहे. हे बघा, भरपूर लोक आता आलेली आहेत. आणि काही लोक चेकआउट पण करत असतात. 10 वाजलेत ना? हो, 10 वाजता चेकआउटचा टायमिंग आहे. हे बघा, समोर पण अशा वेगवेगळे विलाज आहे. ते अपार्टमेंट्स आहे, शॉप्स पण. हो, खाली शॉप्स पण आहे बघा. हा, तिथे वॉटर पार्क आहे छोटा. हा, छोटा वॉटर पार्क आहे बघा. छोटा मोठा आहे? मोठा आहे, मोठा. कुठे वॉटर पार्क? आपण सँड सिटीला पोहोचलो आहोत आता. हो, पहिला पण आपल्याला टर्न घेऊन यायचं आपल्याला. त्या साईडच्या डायरेक्शन मध्ये आहे. आपल्या इथे कसं नाशिकचं सांगते मी, तर आम्ही कसं आता नाशिकमध्ये जातो ना, तर सगळ्यात जास्त द्राक्षांची शेती होती ती नाशिकला होते. तर तसं पोर्तुगालला ऑरेंजची शेती खूप जास्त होते. तर आता इथे आपल्या इथे कसं शेतकरी बसतात विकायला असं रस्त्याच्या एका साईडला, तसंच इथे सुद्धा शेतकरी एका साईडला बसलेले आहे ऑरेंजेस विकायला. तुम्हाला दाखवते, हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे ऑरेंजेस विकायला आहे. इथे सुद्धा विकायला आहे ते, पण कोणीच नाही तिथे. घ्यायचं आणि पैसे टाकून द्यायचे असू शकतं. माझी शेती आहे. याच ठिकाणी आता आपल्याला राईटला टर्न घ्यायचा आहे. मिरची नाही, लेडी फिल्म. सँड सिटी वेलकम. वाव, आहे बऱ्यापैकी गाड्या इथे. आम्ही आलो आहोत सँड सिटीला. ॲक्च्युली आम्हाला असं फिरून यावं लागलं, कारण तोच रस्ता 5 किलोमीटरचा होता. तर एकदम 2.5 किलोमीटर असं, मग परत राऊंड बोट घेऊन आपण आलो. नाहीतर मग बाहेर सुद्धा त्यांनी खूप छान बनवलंय. नाही तर 5 मिनिटाचंच अंतर होतं. आणि इथे तिकीट काउंटर आहे, आपल्याला तिकीट्स बाय करायचे आहे इथे. हॅलो. ओके, तर अडल्टसाठी 12 युरोज आहे आणि किड्ससाठी 6. ओके, ठीक आहे. 3 adult and 2 kids. Age of the kids? Yeah. She is 9. ओके, तिकीट घेतले मॅडमने. थँक्यू. काय चार्जेस वगैरे ते सांगेल आता? हो, आपल्याला हे सांभाळून ठेवायचे. नाही, तुझे पण चार्जेस आहे. तर आमचे सगळ्यांचे मिळून झालेले आहे 41 युरोज अँड 50 सेंट्स समथिंग. येस, 41.60 सेंट्स. हे बघा. आणि एक गोष्ट चांगली आहे इथे, ना, एक गोष्ट चांगली आहे का तुम्ही इथे दिवसभर राहू शकता.
म्हणजे इथून तुम्ही बघून गेला आणि जर तुम्हाला असं वाटलं नाही संध्याकाळी परत यायचं आहे तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही येऊ शकता आणि हे तिकीट काढायची गरज नाही. हे तिकीट पूर्ण दिवसासाठी व्हॅलिड आहे. फिश स्पा पण आहे इथे बघा. हो खूप छान आहे, एकदम मस्त खेळायला आहे इथे. जर तुम्हाला जीप घ्यायची असेल आणि जीप घेऊन तुम्हाला जर ही सँड सिटी फिरायची असेल, चालायचं नसेल तर तिथे जीप पण अवेलेबल आहे. पण हे बघा हे झाले एक्साइटेड एकदम. आणि हे तिकीट्स मी ठेवून देते बॅगमध्ये जर लागलं तर इन केस. बरं ठीक आहे, परीच्या बॅगमध्ये. तिला जेव्हापासून ही बॅग घेतली तर तिला ती कॅरी करतात. चल बेला चल चला चला. आता आपण पोर्तुगालमध्ये आहोत आणि इथले जे फेमस सेलिब्रिटी आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, तर त्यांचा इथे मस्त असं स्टॅच्यू बनवलेला आहे आणि हे सगळं सँडनी बनवलेलं आहे, म्हणूनच याला सँड सिटी असं म्हणतात. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इथे आणि हे दरवेळेस चेंज होतं. दरवेळेस आहे ना वेगवेगळी डिझाईन बनवतात ते आणि खरंच इनक्रेडिबल आहे एवढं सगळं बनवणं आणि परत ते काढून टाकायचं, परत नवीन बनवायचं आहे की नाही बघा. यू लाईक इट? मला असं रात्रीच्या वेळी पण छान दिसत असेल कारण की इथे लाईट्स वगैरे आहेत, फोकस आहे त्यावरती. बघूया रात्रीचं एखादं जर पॉसिबल झालं तर बघूया आपण. चला आपण बघूया आता. पण ही जी माती आहे ती अशी सॉफ्ट नाहीये, त्याने खूप हार्ड केलेली आहे, त्यानंतर बनवलेलं आहे ते. सॉफ्ट बनवली आहे. सॉफ्ट जर असली असते ना सँड तर मग हे असं एकदम स्ट्रक्चर असं नसतं उभं राहिलं. राईट. आणि पाऊस झाला त्यानंतर लगेच ते तुटलं असतं. क्रोसान फ्रान्सचा आणि आयफेल टॉवर छान आहे. असं काही खूप मोठं नाहीये पण छान एकदम बघण्यासारखं आहे. थोडंसं वेगळं पण आहे. परिबेला मस्त एन्जॉय करतो. मम्मी आणि परिबेला तिथे मस्त झोक्यावर बसलेले. ठीक आहे आपण तोपर्यंत दाखवून हे तुम्हाला दाखवून देते मी. तिथे खूप सुंदर हे साईड छान आहे. आपण असं वाटतं थोडंसं फील तिथे नाही का इजिप्तला आलोय. ऍक्च्युली इजिप्तचं फील येतं तिथे. असंच आहे थोडंसं पण ते काही सँडचं नाहीये पण थोडंसं तसंच वाटतंय. राईट. आणि हे इथे थोडे वेगळे स्कल्पचर्स आहे. आणि इथे थोडी रोमन डिझाईन दिसते. हे जे आहे तिथलं रोमन आणि थोडं ग्रीक जे कल्चर आहे ते. हो. इथे पिसाचं जे आहे बिल्डिंग, पिसा बिल्डिंग ती दिसते. लिनिंग टॉवर. पिसाची जी बिल्डिंग आहे थोडीशी ती अशी वाकडी आहे. लीन आहे त्यामुळे त्याला लिनिंग टॉवर म्हणतात. आणि इथे मध्ये जे आहे ही मोनालिसा. मोनालिसाच आहे का? मोनालिसाच. ओके. आणि मातीचं बनवणं थोडंसं वेगळं, पेंटिंगचं असतं थोडंसं वेगळं. तिथे पण बघा किती सुंदर आहे. आणि इथे इजिप्शियन साईड दिसते थोडी. हो. पण मला असं सगळ्या कंट्रीजचं मिक्स केलेलं आहे थोडं थोडं थोडं. चांगलं आहे. म्हणजे आपल्या इंडियाचं पण इथे काय दिसतं का? असायला पाहिजे. ऑब्वियस आपली पण हिस्ट्री जी आहे ती खूप रिच आहे. आपली हिस्ट्री आहे त्याच्यामुळे पण आपलं जे भारत आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप फेमस आहे. भारी ना ते ग्रेप्स आणि ते है ना. इथे फोटोशूट चालू आहे. कोमल परिबेचे फोटो काढते, नंतर मग मामींचे काढेल, मग नंतर माझे फोटो काढेल. बघा इथे बेला स्माइल कर. इथे बघ माझ्याकडे. अगं किती छान. तर इथे ना रोम स्ट्रक्चर बनवलेला आहे त्या साईडला. जे रोम मध्ये कोलोझियम आहे. राईट.
म्हणजे ते थोडक्यात जे स्टेडियम सारखं दिसतं ना, तर ते बनवलेलं आहे त्यांनी इथे. अगेन इथे बघूया, हे एक टेम्पलर्स आहे. बघूया आता इथून अशी लाईन कव्हर करायची का? हा ठीक आहे, असं जाऊन मग पण आहे इथे छान आहे, असे छोटे छोटे ना टेबल्स पण आहे इथे. जर तुम्ही बघून असं दमला असेल तर इथे बसून पण आहे ना, तुम्ही हे सगळं ऑब्झर्व करू शकता. पण हे आता आपल्याला जाऊन दाखवायचं आहे ना, म्हणून हे टर्कीचे जे आहे ना, कोणी टर्कीचे प्रिन्स किंवा किंग वगैरे असेल. हे सुलतान अहमद होते ना तिथले, त्यांचा तो स्टॅच्यू ऍक्च्युली हा. आणि ज्यांनी ज्या मूर्त्या बनवलेल्या आहे ना, तर त्याची ना त्यांनी माहिती दिलेली आहे ऍक्च्युली. हे बेली डान्स आहे नाही का, त्यांच्यासाठी हे त्यांनी बनवलेलं आहे. आणि गौतम बुद्धाची सुद्धा मूर्ती समोर. महात्मा गांधींची बघा मूर्ती. तर तेच म्हणत होते, एवढ्या देशांच्या मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहेत, आपल्या भारताचं पण असेलच. तेव्हा गौतम बुद्धांची इथे मूर्ती आहे आणि इथे ओम आहे हे बघा. आणि ही खरंच प्राऊडची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि त्यानंतर इथे महात्मा गांधीजींची इथे सुद्धा त्यांनी मूर्ती बनवलेली आहे. खूप भारी आहे. आणि ऍक्च्युली जे आपण तिकीट बाय केलेलं आहे ना, ते वर्थ आहे इथे येण्याचं. म्हणजे मुलांसाठी पण नवीन एक्सपिरियन्स आहे आणि आपल्यासाठी सुद्धा वेगळा एक्सपिरियन्स आहे. इथे खाली एक कॅफे आहे. द गेम ऑफ थ्रोन्स त्याचं आहे बघा. हे तर एकदम भारी वाटलं मला या ठिकाणी. हे असं आवडतं. एकदम रिलॅक्सिंग. परिगेला खूप आवडणार. बोलत परिगेला आपण थोडं पुढे बघूया. थोडं बसलो आम्ही. परी, मामी आणि बेला तिकडे झोक्याचे इथे आहेत, तिथे एन्जॉय करतात. म्हणजे ठीक आहे, थोडं तुम्ही तिथे खेळा, तोपर्यंत आम्ही बघतो. ये हा मी केलं. परी तुम्हाला आवाज देत होत. हा खेळा. जपानचं कल्चर दाखवलेलं आहे. बुद्धिस्ट मॉन्क असतात, त्यांचे सुद्धा स्कल्पचर्स बनवलेले आहेत. त्याचे मागे काहीतरी आहेत. त्याच्या आपण बघितलं ना, त्यांच्या टेम्पलचे बाहेर बघ, ते सिंहासारखे त्यांच्या मूर्त्या असतात. भरपूर होते ते जपानला. ते पण बनवलं आहे. आणि मे बी इथे ह्याच्या पुढे चायनाचं आहे, कारण की ती द ग्रेट वॉल ऑफ चायना दिसतं. आणि ड्रॅगन राईट. तर इथे चायनाच आहे बरोबर. कंगारू ऑस्ट्रेलियाचं आहे. ऑस्ट्रेलियाचे कांगारूज आहे, वेगवेगळ्या देशांचा आहे. ते कार्टून कॅरेक्टर भरपूर मोठे आहे. मला थोडं 2 तास तरी लागेलच यायला. आणि हे चिंपांझी आहे, मंकी. हा सुपरमॅन आहे. आणि ते बघावं लागेल परत. एक सुपरमॅन तर दिसते मला. बॅटमॅन आहे इथे, हल्क आहे, सुपरमॅन आहे, मागे आयर्न मॅन आहे वाटतं. आणि तो पण त्याने
आणि हे अवतार मूवी माहिती ना, अवतार मूवी झाली होती म्हणजे बनवली होती सॉरी, तर त्यामधले ते कॅरेक्टर्स आहे दोन्ही. ते खूप फेमस मूवी आहे ती. याच्यावर सांगतो तुम्हाला कोणते. हॅरी पॉटर. हॅरी पॉटर राईट. येस. हॅरी पॉटर सिरीज मधले स्ट्रक्चर्स आहेत. स्टार वॉर्स मधले आहे ते. आणि ऍक्च्युली हा व्हिडिओ ना लहान मुलांना आवडू शकतो कारण की खूप सारे कॅरेक्टर्स आहे इथे. तिथे समोर ते एक सुंदर वाटते मला. ते इजिप्तचं आहे. हो. इजिप्तचे पिरामिड्स बनवलेले आहेत आणि खूप छान म्हणून वाटतं थोडस असं इथे आल्यानंतर असं ते बघितलं सँड असं वाटतं इजिप्त मध्येच आलेलो आहोत का काय. खूप छान बनवलेले आहेत. आपल्याला असं वाटतं काय मूर्त्या वगैरे, पण हे बनवणं काही इझी नाही आहे. ती तशी डिझाईन आणणं किंवा तसंच बनवणं हे अवघड काम आहे आणि ते खूप छान प्रकारे केलेलं आहे. हे जे गिझा पिरामिड्स आहेत तिथला स्टॅच्यू आहे. मागे मला तो डोनाल्ड ट्रम्पचा पण दिसतो. हे पण खूप सुंदर बनवले बघा हे समोर. हो. बघा ते डोनाल्ड ट्रम्प ती स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची मूर्ती आहे. खाली अशी पडलेली आहे. तिथे डोनाल्ड ट्रम्प आहे. तर मी मला असं वाटतं हा जो पार्ट आहे तो USA चा आहे. हो असू शकतो. हे जे आहे USA चं आहे. अमेरिकन स्टार्स. काही ज्या मूर्त्या आहेत आता जुन्या असल्यामुळे थोडे क्रॅक्स पडलेले एक पाय क्रॅक झालेला आहे. हे जे काही खाते ते पण क्रॅक झाले. कॅक्टस आहेत. कॅक्टस आहे. पण आपल्याला मोस्टली इथे जे दिसले टुरिस्ट ते युकेचे जास्त दिसले ना आपल्याला. हो युकेचे खूप टुरिस्ट दिसले इथे. युकेचे मोस्टली टुरिस्ट जे समर वेकेशनसाठी स्पेनला आणि पोर्तुगालला खूप येतात. इव्हन निसला वगैरे पण खूप जातात. खूप दिसते तिथे. खरंच बघण्यासारखं वर्थ आहे. आपण ज्या प्रत्येक देशामध्ये जे फेमस पर्सनॅलिटी किंवा जी फेमस प्लेस आहे आपल्याला लगेच असं जाऊन बघता येत नाही, पण ॲक्च्युली या असं बनवल्यामुळे आपल्याला ते बघायला मिळतं नाही का. संध्याकाळी तर मला असं वाटतं अजून छान दिसतं कारण की लाईट्स वगैरे लागतात नाही का. हे इजिप्शियन टेम्पल आहे. इजिप्तमध्ये पण जायचं आहे आपल्याला. बघूया कुठे इजिप्तला. हो. आपल्याला म्हणजे इजिप्त ऐकलं की असं वाटतं मुस्लिम कंट्री. ते ऑब्वियस मुस्लिम कंट्री आहे पण त्याच्या अगोदरचं जे सिव्हिलायझेशन होतं ते थोडं वेगळं होतं. तिथे खूप सारे टेम्पल्स आहेत. तिथले राजे वगैरे त्यांची खूप छान माहिती मिळते. तिथली पण हिस्ट्री खूप छान आहे. बघूया आपण कधी आपल्याला पॉसिबल होईल. मला ते तिथले पिरामिड्स बघायचे आहेत. ते फोटोमध्ये तर आपल्याला खूप छान वाटतात पण जेव्हा आपण रिअलमध्ये आपण तिथे जाऊन बघतो त्यांची हाईट वगैरे आणि ते कसे बनवले असतील तर ते खरंच खूप छान वाटतं. ह्या जेवढ्या पण मूर्त्या बनवलेल्या आहेत ना तर त्या तशाच राहण्यासाठी पाणी देण्याचं काम चाललंय. कारण की तुम्हाला माहिती जर समजा खूप जास्त ड्राय झालं तर ती माती निघू शकते, पण ती माती तशीच राहावी त्यामुळे बघा पाणी देते. एवढ्या ठिकाणी पाणी देणं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे, पण एवढं एक गोष्ट चांगलं आहे का प्रत्येक ठिकाणी त्यांनी अशी पाईपलाईन बनवून घेतलेली आहे त्यामुळे इजिप्त त्यांना पाणी देते. पण आम्हाला आवडलं म्हणजे आम्हाला यायचं होतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण प्लॅन करतो ना आम्ही, पण मग कोणत्या ठिकाणी ना जाता येईल किंवा कोणती ती प्लेस परिबेलासाठी सांग. हा
आणि मला अजून एक गोष्ट सांगायची की पोर्तुगाल खूप सेफ आहे. हां. सर्व सिटी जे आहे ते खूप सेफ आहे. तुम्ही इझिली इवन लेट नाईट सुद्धा बाहेर फिरू शकतात फॅमिली सोबत. पण तुम्ही खेळत होते ना स्विंग, म्हणून आम्ही इथे होतो. आपल्या इंडियाचा पार्ट बनवलेला आहे त्या ठिकाणी. आपले हिंदू टेम्पल्स, परत कृष्णाची मूर्ती आहे, गणपती बाप्पाची मूर्ती आहे, हत्ती तुम्हाला दाखवते बघा. हत्ती सुद्धा मूर्ती आहे, विष्णूची पण मूर्ती आहे. किती सुंदर आहे बघा. इथे आहे श्रीकृष्ण. गणपती बाप्पा, गणपती, महादेव, शेषनाग पण आहे तिथे समोर. शेषनाग आहे परी. आपले ते सगळे मंदिरं आहे. तिथे सुंदर आहे ना परी. तिथून आम्ही निघालो आणि 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर बर्गर किंग आहे. आता आम्ही बर्गर किंग मध्ये आलो आहोत. हा काहीतरी कमर्शियल झोन एरिया आहे. भरपूर शॉप्स आहेत इथे. परी वेळेला गेले का मध्ये खायला? त्यांचा फेवरेट झोन आहे ते. बर्गर किंगला आलो का तर त्या झोनला जातो कधी खायला. ठीक आहे, इथून बघा ऑर्डर देऊया आपण. बघू का? हे पाहिजे परीचं हे व्हेजिटेरियन, हे बेलाचं, आणि हे आहे आमचं. भेटलं इतकं छान मिळालं. बेलाला काय मिळालं? अरे बापरे, काय झालं बेला? तुला हे पाहिजे का? हो. मला काय पाहिजे? आमचं खाऊन झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आता विलावर जाऊ, आराम करू आणि संध्याकाळी जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी फिरायला. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.